आपल्या सोबत आहेत राज्यमंत्री पंकज भोयरजी। हो, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला। आता संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा झालेला आहे मुंबई वगळता। काय ठरलं आहे नेमकं फडणवीसांच्या बैठकांमध्ये? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहे। पहिले नगरपालिका, मग जिल्हा परिषद आणि मग महानगरपालिका। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी सहभागी होत असतात। ज्या पद्धतीनं नेत्यांच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, त्याच पद्धतीनं नेत्यांनी नियोजन करून ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये तेवढ्याच गंभीरतेने सहभाग घेतला पाहिजे, नियोजन केलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले पाहिजे। याच्या नियोजनाकरता काल सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी त्या ठिकाणी आढावा घेतला। कुठे महानगरपालिकेत युती होणार, कुठे वेगळं लढणार, काही फॉर्म्युला ठरलेला आहे का त्याचा? आतापर्यंत या संदर्भात कुठलाही फॉर्म्युला त्या ठिकाणी ठरलेला नाही आहे। तीनही पक्षाचे नेते एकत्र बसतील आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील। मुंबई महानगरपालिकेत एकत्र लढणार का? कारण की तिकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा आहे की दोन ठाकरे बंधू आणि काँग्रेसही एकत्र येऊन लढू शकते। अजून मुंबई महानगरपालिकेच्या किंवा इतर महानगरपालिकांना वेळ आहे, त्याच्यामुळे महानगरपालिका असो किंवा एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या युतीच्या बाबतीत तीनही पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रित बसून त्या ठिकाणी निर्णय घेतील। जिथे युती झाली नाही तिथे प्लॅन बी तयार आहे भाजपचा? निश्चितपणे भारतीय जनता पार्टी ही नेहमी निवडणुकीकरता पूर्णपणे तयार असते। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्येक निवडणूक लढवित असतात। म्हणजे समजा शेवटचा प्रश्न आहे माझा, युती झाली नाही, काही झालं तर सगळ्या जागांवर आपले उमेदवार आहे आपल्याकडे भाजपकडे आणि त्याचे सर्वे सुरू झाले आहे का उमेदवाराचे? निश्चितपणे ज्या ठिकाणी युतीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी समन्वयाने युती देखील करण्यात येईल, परंतु ज्या ठिकाणी युती होणार नाही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने पूर्णपणे नियोजन केलेले आहे। सर्वे सुरू झाला? सर्वे देखील सुरू झालेला आहे। काही क्रायटेरिया आहे? नाही, असा क्रायटेरिया म्हणून काही सांगता नाही, कारण तो सर्वे आहे। खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।